मी मूळचा जळगावचा, पुण्यात नोकरीसाठी आलेलो. अगदी पेठेत जागा भाड्याने घेतली होती. एका रिटायर झालेल्या आजोबांनी मला त्यांच्या घराच्या वरच्या 2 खोल्या राहायला दिल्या. खोलीवर जायला बाजूने जिना होता. चावी देताना त्याबरोबर लिहायला एक फळा पूर्ण नाही इतकी नियमावली मला ऐकावी लागली होती. याआधी एकदा मी एका मुलाला भाड्याने जागा दिली होती, पण त्यानं लफडी केली. मला कळलं तेव्हा लगेच बाहेर काढलं त्याला. कळलं का असं सांगून माझ्या हातात चावी ठेवली. पेठेमध्ये राहायची मजाच वेगळी. आमच्या खिडकीत आणि समोरच्या खिडकीत अगदी 2 हाताचं अंतर. घरं इतकी जवळजवळ बांधली होती की मी अगदी जोरात उडी मारली तर समोरच्या घरात जाईन की काय असं वाटायचं. त्या दिवशी माझ्या त्या घरातला पहिला दिवस. खोली बराच काळ बंद असल्यामुळे खोलीमध्ये पूर्ण जळमट झालेली. खिडक्या पूर्ण बंद, कोंदट वाटत होतं. मी सकाळपासून पूर्ण खोली आवरून, सामान रचून, दुसऱ्या दिवशीची कामावर जायची तयारी करून झोपून गेलो. रात्री अचानक खाली आजोबांकडे त्यांच्या घरचा फोन वाजला. 2 रिंग नंतर तो आपोआप बंद झाला. पण मला मात्र त्या आवाजाने जाग आली. माझी थोडी चिडचिड झाली. पाणी प्यायला मी खिडकीपाशी ठेवलेल्या माठापाशी गेलो. तेवढ्या समोरून काहीसा आवाज आला. मी जरा खिडकीच्या फटीतून समोर बघितलं. माझ्या खिडकीच्या बरोबर समोर एक किचन होतं. मी पाहिलं तर तिथे मला एक बाई दिसली. अंधारात मला काही कळलं नाही, पण कपाळावर कुंकू, केसांचा अंबाळा बांधलेला, गळ्यात मंगळसूत्र, अंगावर एक अगदी घरगुती ड्रेस नेसून ती बाई ओट्यावर काहीतरी काम करत होती. एका बाहेरच्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात मला थोडं काय ते दिसत होतं. तिच्या घरी दिवा सुद्धा चालू नव्हता. पूर्ण अंधार, आणि त्या अंधारात ती उभी होती. बाकी कोणीही नाही. इतक्या रात्री अंधारात कोणी काय काम करत असावं हे पाहावं म्हणून मी खिडकी थोडीशी अजून उघडली. फार दिवसात तिथे कोणी राहत नसल्याने त्या खिडकीचा उघडताना थोडा आवाज झाला. तो आवाज ऐकताच तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. तिने काम करायचं थांबवलं. तिने माझ्याकडे निरखून पाहिलं. ती माझ्याकडे रागाने बघायला लागली. तिच्या चेहऱ्यावर तो राग अगदी दिसत होता. तिचं माझ्याकडे असं बघणं मला खूप विचित्र वाटलं. मी खिडकी लगेच बंद करून पुन्हा आपल्या जागेवर झोपायला गेलो. काही क्षणात तो आवाज सुद्धा बंद झाला. मी पुन्हा उठलो. अगदी हळूच खिडकीतून पाहिलं तर ती बाई तिथेच उभी होती, माझ्या खिडकीकडे एकटक बघत, अगदी स्तब्ध. आता मात्र मला फार भीती वाटली. मी तसा झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माझ्या डोक्यातून ही विचित्र घडलेली घटना जात नव्हती. सकाळी मी पुन्हा खिडकीतून पाहिलं तर मला तिथे कोणी दिसलं नाही. कामावर जाताना समोरच्या बिल्डिंगचा जिना दिसला. मी तिथे जाऊन पाहिलं तर त्या घराला कुलूप होतं. दरवाजावर सळमट होती, पण मी त्याकडे फारसं लक्ष न देता आपल्या कामावर निघालो. काल घडलेली विचित्र घटना माझ्या मनात दिवसभर घर करून बसली होती. विचार करायला नको असं ठरवून सुद्धा पुन्हा माझं डोकं त्याच दिशेला जात होतं. हे असंच असतं नेहमी. आपण ज्या गोष्टीचा विचार नाही करायचा असं ठरवतो त्या गोष्टी बरोबर आपल्या डोक्यात वारंवार येतात. ऑफिसची कामं संपवून मी जेवूनच घरी परतलो. मी झोपायला जायच्या आधी खिडकीतून डोकावून समोर पाहिलं तेव्हा समोर कोणीही नव्हतं. घरातल्या 2 खोल्या माझ्या इथून सरळ दिसत होत्या. मला तिथे कोणीही दिसलं नाही. मी विचार सोडून झोपायला निघून गेलो. उशीवर डोकं ठेवताच काही क्षणात शांत झोप लागली. रात्री पुन्हा फोनची रिंग वाजली. आता मात्र मी दुर्लक्ष करून झोपलो. रिंग वाजत राहिली. मी उठून उभा राहून खाली जायला निघालो. तेवढ्यात रिंग वाजणं बंद झालं. मला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. कालच्या झालेल्या गोष्टीमुळे मी जरासा घाबरलो होतो. मी खिडकीपाशी न जाता तसाच झोपी गेलो. काही वेळाने पुन्हा फोन वाजला. मी खाली जायला उठलो. वाडा एकदम जुना होता. लाकडी जिना. पावलं टाकताना माझ्या पावलांचा सुद्धा आवाज येत होता. जिन्यातला एक दिवा चालू होता. त्या दिवाच्या प्रकाशात जिन्याच्या नजीकच्या भिंतीवर
आजोबांच्या आयुष्यातल्या काही लोकांचे फोटो लावलेले होते. खाली आलो तेव्हा आतल्या खोलीत आजोबा झोपलेले दिसले. मी जाऊन तो फोन उचलला. अरे किती वेळ वाट बघू अजून, कंटाळा आला मला. फोनमधून आवाज आला. कोण बोलतंय? मी उत्तर दिलं. आता नेहमीसारखं चालू झालं तुझं. थट्टा बस झाली. तू मला जी काळ्या जरीची साडी घेतली होतीस ना, तीच घातली आहे आज मी. बाहेर जायचं होतं आपल्याला, लक्षात आहे ना? वाट पाहत आहे मी तुझी. मी काही बोलायच्या आत पुन्हा त्या बाजूने आवाज आला. ऐक, नंतर फोन करते, आज नाही जाऊ शकत आपण, ठेवते. मला काहीच कळलं नाही. मी थोडासा विचारात पडलो. वर जाऊन मी पडदा सारून पलीकडे बघितलं. किचनमध्ये कोणीही नव्हतं, पण बाजूच्या खोलीत मला तीच बाई दिसली, अगदी अस्ताव्यस्त. भिंतीवर डोकं ठेवून ती एकटक माझ्या घराच्या दिशेने केविलवाणी होऊन बघत होती. तिच्या डोक्याला जबर मार बसला होता. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. बाजूला भिंतीवर रक्ताचे डाग पडलेले दिसले. प्रकाश खूप कमी होता, पण त्या अंधुक प्रकाशात मला तिची साडी दिसली, अगदी तशीच. मला तो आलेला फोन आठवला. मी पडदा सारून तिथून थोडा दूर गेलो, पण ते चित्र माझ्या डोळ्यांसमोर कायम होतं. त्या भिंतीवरच्या पडलेल्या रक्तांच्या ठशामध्ये हताश आणि त्रासलेली स्त्री माझ्या घराकडे आशेने बघत होती. मला काही सुचत नव्हतं. मी पुन्हा जाऊन समोर पाहिलं तर तिथे ती बाई नव्हती. मला फक्त रक्ताचे ते डाग दिसत होते. मी फार घाबरलो. मी तसंच जाऊन उशीखाली डोकं टाकून झोपलो. दुसऱ्या दिवशी लवकर उठून मी आधी आजोबांकडे गेलो. आजोबांना मी ते सांगितलं. आजोबा, काल रात्री एक फोन येऊन गेला. तुम्हाला ऐकू नाही आला म्हणून मीच घेतला. कोणीतरी चुकून इथे फोन लावलेला बहुतेक. त्यांनी माझ्याकडे अगदी रागानं बघितलं. त्यांनी सांगितलं, आमचा फोन गेले 5 महिने बंद आहे, मीच बंद केला आहे. मग तू कोणाशी बोललास? तू दारू वगैरे पितो की काय? त्यामुळेच काय करतो याची शुद्ध नसेल. मला काहीच समजेनासं झालं. डोकं एकदम सुन्न. मी काही न बोलता तसाच बाहेर पडलो. पुन्हा त्या घरापाशी गेलो. जळमट बाजूला करत मी शशिकांत आणि शशी अशी नावाची पाटी वाचली. दाराला कुलूप. तेवढ्यात मागून मला कोणीतरी हाक मारली. ओ साहेब, काय करताय? बंद आहे ते कधीपासून घर, आणि फिरको पण नका जवळपास घराच्या. मालक तडीपार आहे आता. एक दूधवाला जाता जाता मला सांगून निघून गेला. मी तिथून तळक निघालो. जाता जाता मी त्या घरावरची पाटी पुन्हा पाहिली. आता मला हे सगळं अतिशय विचित्र आणि भयान वाटत होतं. या सगळ्यांचा आजच सूक्ष्मक्ष लावायचं मी ठरवलं. मी आजोबांकडे जाऊन त्यांना समोर काय घडलं असा प्रश्न विचारला. आजोबांनी माझ्याकडे चमकून पाहिलं. कळलं वाटतं तुला? शशी राहायची तिथे, अगदी प्रेमळ आणि मन मिळावू. मुलीसारखी होती माझ्या, घरीच असायची. तिचा नवरा मात्र विचित्र होता. मी आजपर्यंत त्याच्या उभ्या आयुष्यात त्या माणसाला कोणाशी नीट बोलताना बघितलेलं नाही. आणि आता काय, प्रश्नच नाही. त्यांनी सांगितलं. का? नक्की काय झालं होतं? मी त्यांना लगेच प्रश्न केला. खून झाला तिचा, नवऱ्यानेच केला. भिंतीवर डोकं आपटून आपटून जीव घेतला त्यांनी तिचा. ती तिच्या संसारात कधीच खुश नव्हती, पण घरच्या कलहातून बसणाऱ्या चटक्यांच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर कधी दिसल्या सुद्धा नाही. सगळं कळत होतं आम्हाला. किती वेळा सांगितलं की सगळं सोडून दे आणि उरलेलं आयुष्य सुखात घालव, पण नाही, ऐकलं नाही तिने. तिचा जीव अडकला होता ना तिथे. जीव अडकला होता म्हणजे? मी विचारलं. तुला सांगितलं होतं बघ, तुझ्या आधी एक जण राहायचा इथे. तिच्या आणि याची अगदी घट्ट मैत्री झाली, पण तिच्या डोळ्यातून कळत होतं की तिच्यासाठी तो एक आधार झाला होता. मी तिला बरेचदा जाणीव करून दिली की तू एका संसाराचा घटक आहेस. मैत्री आहे तो ठीक आहे, पण तिने माझं नाही ऐकलं. मला म्हणायची, ज्याला तुम्ही संसार म्हणता
त्यात माझा नवरा नाहीये, मी एकटी आहे. आमच्याकडच्या फोनवरून एकमेकांशी बोलायचे ते दोघे. खाली आणि वर दोन्हीकडे होता फोन. तिच्या घरी संशय येऊ नये म्हणून हा त्यांचा उपाय बहुतेक. एक दिवस मी त्यांचं सर्व बोलणं ऐकलं. मला जे काही चाललं होतं ते चुकीचं वाटलं. मी तेव्हा लगेच त्या मुलाला 4 दिवसात खोली खाली करायला सांगितलं. मग पुढे काय झालं? मी पुन्हा त्यांना विचारलं. कोणी सोडला तुझ्या डोक्यात हा केळा? आणि काय उपयोग आहे हे सगळं बोलून आता? प्लीज आजोबा, खूप महत्वाचं आहे हे सगळं मला कळणं, मी त्यांना उत्तर दिलं. ज्या दिवशी मी त्यांचं बोलणं ऐकलं त्या दिवशी त्यांचं बाहेर जायचं बोलणं चाललं होतं. मला ते सगळं अतिशय चुकीचं वाटलं. मी ते सर्व ऐकून पहिले जाऊन त्याला खोली खाली करायला सांगितली आणि दुसरं मी शशीच्या नवऱ्याला फोन करून चाललेला सगळा प्रकार सांगितला. त्याच दिवशी शशीचा खून झाला. आणि त्या मुलाचं काय झालं? तो खोली सोडून निघून गेला. कुठेतरी माझं मन मला आजवर खातं की माझ्यामुळे शशी या जगात नाही. का मला त्यांचं हे चाललेलं सगळं चुकीचं वाटत होतं? का मी तिच्या नवऱ्याला उगाच फोन केला? पण काय करणार, शशी ऐकत नाही म्हणून त्या राक्षसाला हे सगळं सांगावं अशी दुर्बुद्धी मला कुठून सुचली कुणास ठाऊ. बरं ऐका, आजोबा मला शशी दिसली, ती माझ्याशी बोलली सुद्धा. मी त्यांना सांगितलं. त्यांना काही समजलं नाही. त्यांनी माझ्याकडे वैतागून पाहिलं आणि विचारलं, काय बरळत आहेस? आई शपथ, मी का खोटं बोलीन? गेले 2 दिवस हे चाललं आहे, असं म्हणत मी झालेला सगळा प्रकार त्या आजोबांना सांगितला. आता मात्र आजोबांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक प्रकारची भीती दिसत होती. हे सगळं ऐकून त्यांनी मला खोली लवकरात लवकर सोडायचा सल्ला दिला. जे काही असेल ते मी पाहून घेईन असं सांगून त्यांनी मला लवकरात लवकर माझी दुसरीकडे व्यवस्था करायला सांगितली. त्या दिवशी मी दुसरीकडे खोल्या पाहून उशिरा घरी परतलो. घरी येता येता बाहेरच्या बाजूला एक पार होता. मी तिथे जाऊन बसलो. काहीच वेळात तिथे माझ्या बाजूला एक बाई येऊन बसली. नवीन आला आहेस ना राहायला इथे? हो, 2 दिवस झाले येऊन. मी तुमच्या इथे समोर राहते. आज सकाळी तुला शशीच्या घरापाशी पाहिलं. तिथे काय करत होतास? मला तिथे नक्की काय झालेलं ते जाणून घ्यायचं होतं. शशी आणि त्या मुलांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं ते सगळं ना? हो, आजोबांनी सांगितलं सगळं मला. पण लग्न झालेलं ना तिचं? हो, पण कसलं रे ते लग्न ज्यात प्रेम नाही, काहीच नाही. ज्याच्याकडून तिला प्रेम मिळालं ते टिकलं नाही. कोण जाणे कसं घडलं अचानक सगळं? तिने उत्तर दिलं. आजोबांना सगळं माहिती होतं. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी आजोबांनी फोन करून त्या माणसाला सगळं काही सांगितलं होतं. काय? हे काही मला माहीत नव्हतं. म्हणजे त्या दिवशी आजोबांनी तिच्या नवऱ्याला कळवलं का? हो, कारण आजोबांना हे सगळं चुकीचं वाटलं. हे सगळं थांबावं म्हणून त्यांनी तसं केलं. पण तुम्ही का विचारताय? म्हणजे हे सगळं त्यांच्यामुळे झालं? मग तुला त्रास देऊन काय उपयोग होणार आहे? फक्त प्रेम नव्हतं रे तिचं, त्या दोघांचा अंश पोटात वाढत होता तिच्या. हे कोणालाच माहिती नव्हतं, म्हणून तर पळून सुद्धा जाणार होते. तुम्हाला इतकं कसं काय माहिती? मला माहिती आहे सगळं. सगळं नीट होईल, मी निघते. एवढं सांगून ती बाई निघून गेली. जाताना ती काय नीट होईल बोलली असेल आणि मला होणारा त्रास तिला कसा कळला असेल हे मला कळलं नाही. पण जास्त विचार न करता मी पुन्हा घरी परतलो.